स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 15 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विश्वास पाटील। हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ। 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे। छत्रपती शाहू स्टेडियम साताऱ्यात हे संमेलन तब्बल 32 वर्षांनी होत आहे। तसेच साताऱ्यामध्ये हे संमेलन आयोजित होण्याची ही चौथी वेळ आहे। यापूर्वी 1905, 1962 आणि 1993 मध्ये हे संमेलन साताऱ्यात आयोजित करण्यात आले होते। या संमेलनाचे बोधचिन्ह म्हणजे लोगो ज्येष्ठ व्यंगचित्रकार द फडणीस यांनी साकारले आहे। या बोधचिन्हाचे अनावरण 10 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत करण्यात आले आहे। आणि 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक व पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची निवड झाली आहे। तर स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले आहेत। हे संमेलन जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, जगातील पहिला देश कोणता आहे ज्याने AI रोबोटला मंत्रिपदावर नियुक्त केले आहे? योग्य उत्तर आहे अल्बेनिया। डिटेलमध्ये समजून घेऊ। अल्बेनिया हा जगातील पहिला देश बनला आहे ज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता AI रोबोटला मंत्रिपदावर नियुक्त केले आहे। या AI मंत्र्याचे नाव डिएला असून ती सार्वजनिक खरेदी प्रक्रियांचे निरीक्षण करण्याचे कार्य पार पाडते। या नियुक्तीचा मुख्य उद्देश म्हणजे भ्रष्टाचार रोखणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणणे आहे। डिएला यापूर्वी अल्बेनिया या सरकारी डिजिटल सेवांच्या पोर्टलवर एक व्हर्च्युअल सहाय्यक म्हणून कार्यरत होती। सप्टेंबर 2025 मध्ये अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी तिला सार्वजनिक खरेदी मंत्री म्हणून नियुक्त केले आहे। अल्बेनियाचे पंतप्रधान कोण आहेत? एडी रामा। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न तिसरा, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अहिल्यानगर रेल्वे स्थानक। स्पष्टीकरण समजून घेऊ। अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे ठेवण्यात आले आहे। हा निर्णय महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर घेतला आहे। हा बदल ऐतिहासिक मराठा राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे। तसेच लवकरच औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर ठेवण्याचा प्रस्ताव आहे। अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला होता। 2025 मध्ये त्यांची 300वी जयंती साजरी करण्यात आली आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, सप्टेंबर 2025 मध्ये ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? योग्य उत्तर आहे लॅरी एलिसन। सविस्तर समजून घेऊ। सप्टेंबर 2025 मध्ये ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार लॅरी एलिसन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून त्यांची संपत्ती $393 अब्ज इतकी आहे। ओरेकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत। त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात 40% पेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे त्यांची एकूण संपत्ती सुमारे 9 लाख कोटींनी वाढली। तर टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क हे दुसऱ्या स्थानावर गेले असून त्यांची एकूण संपत्ती $385 अब्ज नोंदली गेली आहे। तिसरे स्थान मार्क झुकरबर्ग, चौथे स्थान जेफ बेझोस आणि 5वे स्थान लॅरी पेजचे आहे। लॅरी एलिसन यांनी ओरेकलची स्थापना 1977 मध्ये केली होती। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न पाचवा, पहिला दृष्टिबाधित महिला T20 विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत। स्पष्टीकरण समजून घेऊ। नोव्हेंबर 2025 मध्ये पहिला दृष्टिबाधित महिला T20 विश्वचषक भारतात आयोजित करण्यात येणार आहे। ही स्पर्धा ब्लाइंड महिला खेळाडूंसाठी पहिल्यांदाच आयोजित होत असून इतिहासातील मोठे पाऊल मानले जात आहे। ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकाराने व आंतरराष्ट्रीय सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे।
या स्पर्धेमुळे दृष्टिबाधित महिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. यासाठी भारताने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत एकूण 7 देश सहभागी होणार असून त्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6वा. हिंदी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 14 सप्टेंबर. स्पष्टीकरण पाहू. हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. देशात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. ही तारीख सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडली होती. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या शिफारशीनंतर 1953 पासून दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जात आहे. राज्यघटनेच्या कलम 343(1) मध्ये देशाची अधिकृत भाषा हिंदी आणि तिची लिपी देवनागरी असेल असे नमूद केले आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 7वा. जगातील पहिले डिजिटल आदिवासी विश्वविद्यालय आदि संस्कृती याचा शुभारंभ कुठे करण्यात आला? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. डिटेलमध्ये समजून घेऊ. आदिवासी कार्यमंत्री दुर्गादास उईके यांनी आदि संस्कृती द डिजिटल ट्रायबल युनिव्हर्सिटी या जगातील पहिल्या डिजिटल आदिवासी विश्वविद्यालयाचा शुभारंभ भारत मंडपम, नवी दिल्ली येथे केला. यामागचा उद्देश आदिवासींची भाषा, कला, संस्कृती व ज्ञान डिजिटल स्वरूपात जतन करणे आणि जागतिक पातळीवर पोहोचवणे हा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा. दिल्ली एम्सने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि आत्महत्येची घटना कमी करण्यासाठी कोणते AI आधारित ॲप लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे नेव्हर अलोन. डिटेलमध्ये समजून घेऊ. दिल्ली एम्सने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि आत्महत्येची घटना कमी करण्यासाठी नेव्हर अलोन हे AI आधारित ॲप लॉन्च केले आहे. हे ॲप AI तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करते, तसेच व्हॉट्सॲप चॅटद्वारे 24/7 सल्ला आणि मदत उपलब्ध करून देते. ही ॲप गोपनीय आणि सुरक्षित असून प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त दररोज 70 पैसे खर्च येतो. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपती जायर बोल्सोनारोला सुप्रीम कोर्टाने 27 वर्षाची शिक्षा दिली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्राझील. स्पष्टीकरण समजून घेऊ. सुप्रीम कोर्टाने ब्राझीलच्या माजी राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना सप्टेंबर 2025ला 27 वर्षे आणि 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा 22च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी केलेल्या सैनिकी बंडाच्या कटात सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे. या घटनेमुळे ब्राझीलच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आणि बोल्सोनारो हे ब्राझीलचे पहिले माजी राष्ट्रपती बनले ज्यांना लोकशाहीला धक्का पोहोचवण्यासाठी दोषी ठरवले गेले आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 10वा. जगातील पहिले हाडे जोडणारे बोन ग्लू कोणत्या देशाने विकसित केले आहे? योग्य उत्तर आहे चीन. स्पष्टीकरण समजून घेऊ. चीनच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिले बोन ग्लू म्हणजे हाडांना चिकटणारा पदार्थ विकसित केला आहे, जो हाडे तुटल्यानंतर फक्त 2-3 मिनिटात जोडतो. हा पदार्थ नैसर्गिकपणे विघटित होतो आणि शस्त्रक्रियेत धातूच्या प्लेट्स किंवा स्क्रूजच्या ऐवजी वापरला जाऊ शकतो. या बोन 02 नावाच्या जैविक चिकटणाऱ्या पदार्थाची निर्मिती चीन देशात करण्यात आली आहे. हा शोध समुद्रातील शिंपल्यांच्या चिकटण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर आधारित आहे, ज्यामुळे हाडांच्या जोडणीसाठी प्रभावी आणि जलद उपाय मिळाला आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 11वा. डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे अनुपम खेर. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे होते आजचे आपले टॉप 10 प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.